जालना जिल्ह्यातील नाफेडची कापूस खरेदी मागील 4 दिवसांपासून बंद आहे। कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करणं बंधनकारक आहे, परंतु सोमवारपासून ही वेबसाईट अचानक बंद झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। पाहूयात। सोयाबीन सोबत कापूस उत्पादकांची ही परवड। जालन्यात कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट बंद। खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विक्री। ऑनलाईन प्रक्रिया करून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री केला, परंतु या केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या कापूस भरून गाड्या उभ्या असतानाही मागील 4 दिवसांपासून वेबसाईट बंद झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान ही वेबसाईट लवकर सुरू करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांवर वाहनात भरून खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणलेला कापूस घेऊन रस्त्यावर थांबण्याची वेळ आली आहे। त्यात कापूस भरून आणलेली वाहने देखील भाड्याची असल्याने शेतकऱ्यांना वाहनांच्या भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। फार हाल आहेत शेतकऱ्याचे। काय सरकार काही पाहत नाही का? काहीच पाहिना सरकार बिन काय त्याला नाहीला जाणे काय देते, खुटी द्यायला पुरत नाही गाडीची। कापूस किती आहे सगळा 35 क्विंटल कापूस आहे, काय पुरणार त्याच्यात? 10,000 रुपये गाडीचेच भाडं झाले। कापूस बाहेर प्रायव्हेट मध्ये काय म्हणलं की तेवढा भाव नाही आणि गाडीचा भाडा चालू आहे सर। गाडीला खुटी 1000 रुपये, ड्रायव्हरचा खर्च सर। तर आम्ही एवढी विनंती करतो सरकारला की वेबसाईट लवकर सुरू करण्यात यावी आणि आमचा कापूस खरेदी करावा। आता याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माणिकराव कोकाटे काय म्हणाले ते पहा। खरेदी केंद्र किती होते हा जर याचं प्रश्नाचं उत्तर गेलं तर याचं गुणाकार, भागाकार, बेरीज, ताळा सगळा जर लावला तर सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी करेल अशी व्यवस्था सरकारने उभीच केलेली नव्हती। त्यामुळं सरकारने, नाफेडने खरेदीची मुदत वाढवली पाहिजे असं आम्हाला वाटतं। काही दिवसापासून चर्चेत आहे की महामंडळ आहे त्या अंतर्गत खरेदी झाली, त्याबाबत अनेक मी अजून माहिती घेतली नाही, माहिती घेऊन पण सांगतो। यंदा कापसाला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच अडचणीत आलेत। त्यातही भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला, मात्र अखेरीस त्याचा पिसा झाल्याने पुन्हा हा कापूस विक्रीला काढला गेलाय। त्यात आता वेबसाईटही बंद झाली आहे, म्हणून खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीला द्यावा तर त्याला कवडी मोल दर मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलाय। याबाबत आता ठोस तोडगा निघण्यासाठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे लागले। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।